तर लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपमधील युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। एका पर्यटकाने रागाच्या भरामध्ये डोंगर माथ्यावरून थेट खंडाळ्यातील राजमाजीची पॉइंट येथील खोल दरीमध्ये धोकादायक कड्यावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने इथे एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळू नये यासाठी लोखंडी जाळीचा आधार मिळाल्यामुळे तो सुखरूप खाली रस्त्यापर्यंत पोहोचला। तरुणाला बाहेर काढण्यासाठी लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली, मात्र हा तरुण खाली उतरून गेल्याचं समजल्याने ही मोहीम थांबवण्यात आली। संबंधित पर्यटकाला खंडाळा बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला समज देण्यात आली आहे। संबंधित पर्यटक सुखरूप असला तरीही त्याचा हा जीवघेणा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतू शकला असता, तसंच त्याच्यासह इतरांना सुद्धा अडचणी निर्माण करू शकला असता आणि म्हणून त्याला पोलिसांनी समज दिली आहे। 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्याच्या निर्णयाला कुस्तीपटू विनेश फोगाटने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स अर्थात CAS या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे आव्हान दिलं होतं। या अपीलवर आज सुनावणी पार पडणार आहे। विनेशने या स्पर्धेत रौप्य पदक देण्याची मागणी केली होती, तर CASने विनेशचं अपील हे स्वीकारल्यानंतर आज या संदर्भात निर्णय होणार आहे। दरम्यान भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे ही केस पाहणार असल्याची माहिती आता हाती येते, तर क्रीडा लवादापुढे साळवे हे बाजू मांडणार आहेत। या सुनावणी दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाट आणि तिची संपूर्ण टीम देखील उपस्थित राहणार आहे। पुढे आपण जातोय क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं रौप्य पदक मिळालंय। नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेमध्ये ही रौप्य कमाई केली आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये धडक दिली होती। भालाफेकमध्ये प्रमुख लढत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम यांच्यामध्ये होती। अरशद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.29 मीटर थ्रो टाकला। अरशद नदीमने टाकलेला हा थ्रो ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सर्वात लांब थ्रो ठरलाय। नीरज चोप्राचा दुसरा थ्रो हा साधारण 89.45 मीटर होता। त्याचे इतर थ्रो लाईनच्या बाहेर गेल्यामुळे लाईन क्रॉस केल्यामुळे बाद ठरले, त्यामुळे नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलं, तर पाकिस्तानच्या अरशद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं। नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं, त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या नजरा या पॅरिस ऑलिम्पिककडे लागल्या होत्या। नीरज चोप्राने पात्रता फेरीत 89.34 मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरी गाठली होती। नीरज चोप्राचा हा या हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो ठरलाय, त्यामुळे भारतातील कोट्यावधी चाहत्यांच्या आशा या नीरज चोप्राकडून होत्या।